मैदान गाजून आला तो दातिवली गावाचा अरे मैदान गाजून आला। थँक्यू। चिचू आहेत आमचे डीजे ऑपरेट करतायत आता ते कैलास पोरजे यांचे दोन्ही चिरंजीव फार ऍक्टिव्ह असतात। पारस असतील आमचं चिचू असेल आणि आता क्रिकेट देखील खेळताना आपल्याला ते पाहायला मिळतात। 1 टू गो शेवटचा बॉल चांगला फटका आहे अप्रतिम नेत्रदीपक हा क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हर मधून डीप मध्ये सीमा पार खणखणीत असा चौकार। 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस चार बांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई फॉर्च्युनरवाला वाडीवाला। थँक्यू डीजे। एका षटकानंतर धावा धावपळकावरती 7 पाहायला मिळतात। एक विकेट एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे। यस पारस यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकाल। चिचू आहे हा सकाळीचा फोटो आहे का? यस शाळेतील ड्रेस पाहायला मिळतो। आमचा कॅमेरामॅन देखील हुशार आहे आणि ऑपरेटर देखील तितकाच हुशार आहे। काहीशे आठवणीतले क्षणचित्र तो लगेच दाखवतो। ह्या अगोदर देखील या मैदानाचं आफ्टर बिफोर हे चित्र देखील आपण पाहिलं। भरपूर मेहनत जी ह्या आयोजनकर्त्यांनी घेतली आहे त्याची अगदी दखल घेत असताना आमचा फॉर्च्यून इव्हेंटचा टेक्निशियन टीम मेंबर कृष्णा दादाला आपण पाहतो। त्यांचे कॅमेरामॅन त्यांची देखील भरपूर मेहनत आहे आणि त्या मेहनतीनंच फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी अगदी लोकोत्तर होताना पाहायला मिळते। इथे फटका अतिशय चांगला आहे ज्या पद्धतीनं मात्र डावाला वेग देण्याचं काम करण्याचा प्रयत्न मनोजनं केला आणि आता त्याच्या साथीनं सचिनचा देखील हा टोलेजंगत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। मित्र जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष त्याने सुरू केला बिझनेस नाव साक्षी एंटरप्राइजेस। यस बिझनेस नेम साक्षी एंटरप्राइजेस आणि या स्पर्धेचं नामकरण देखील आपल्याला पाहायला मिळतं। तेच दरवर्षी सातत्याने या स्पर्धेची चर्चा होते कारण की अनोखी पारितोषिक पैशाची खैरात आणि उद्या देखील तसंच काही चित्र आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळेल। दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं अप्रतिम फटका खाली क्षेत्राची निवड केली आहे। शॉट लेगचा क्षेत्ररक्षक धावत होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर वेगानं चेंडू सीमारेषा पार सलगचा सचिनचा हा दुसरा वार चौकार। एक चौकार मनोजनं ठोकला आणि त्यानंतर सलग 2 चौकार सचिनच्या बॅटमधून 15 धावा धावपळकावरती। स्लोवर चेंडू परंतु दिशा ॲक्युरेट नव्हती आणि पंचांकडनं आता आम्हाला इशारा आलाय। प्रीतम केनी जो षटक क्रमांक 2 हाताळतोय आणि त्याला मात्र आता अगदी परीक्षा द्यावी लागेल। सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत आणि तिसरा चेंडू त्याचा दडपणाखाली वाईट पाहायला मिळाला। पुढील बॉल अगदी वेट केलं होतं स्क्वेअर कट करायचं होतं परंतु अगदी चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला आणि त्या कारणास्तव ज्या पद्धतीनं विचार केला होता फलंदाजानं स्क्वेअर कट करण्याचा तो प्रयत्न त्याचा फसला आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। चांगली वापसी सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट आलेत। पंतांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला तुर्भे गावचे सिनियर क्रिकेटर एकनाथ म्हात्रे तर मुख्य पंतांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्लोवर चेंडू वेट अँड वॉच आता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षण ऋषिकेश त्या ठिकाणी आहेत। उभरता सितारा गत वर्षापासून अतिशय चांगल्या फॉर्मात बॅटिंगमध्ये या खेळाडूला आपण पाहिलंय आणि बॉलिंग देखील तितकीच जादुई त्याची पाहायला मिळते। फिरकी गोलंदाजी फिरकीच्या तालावरती तो देखील आणि पेटाली संघ म्हटलं तर ज्यांच्या नावानं हा संघ आहे खरं तर फिरकीचं माहेरघर या संघाला देखील आपण म्हणू शकतो। अगदी धडे गिरवलेत या खेळाडूंनी महादेव काका यांच्या सावलीत। इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे म्हणेल दर्शक त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना सीमारेषा पार ताकदवर षटकार। समीर तळवी लाल गजवाला कोली कोपरचा विजय पाटील निलेश होईल खेळवाला मग पाठीरा का थोरला बंधू संजय भाई
24 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकात फक्त आल्या होत्या त्या 7 धावा. या षटकामध्ये पूर्णतः समाचार घेतला आणि 17 धावा एकवटल्या त्या प्रीतम खेणीच्या विरोधात. सेकंड स्पेल वन्स अगेन श्रीधर केनी जो स्वतः संघाचा संघनायक. आज मात्र परेशच्या खांद्यावरती ती भूमिका आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज स्ट्राईक गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल ते श्रीधरला. पवन यांचं देखील आगमन झालंय. नेक्स्ट मॅचमध्ये नवीन वसाहत हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. संघनायकाच्या भूमिकेत आज पवन यांना आपण पाहू शकाल. गतवर्षी इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली होती ती नवीन वसाहत संघाची. नवीन बांधणी झाली, परंतु अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी. मी म्हणेन कधी कधी एखाद्या संघाचं यश हे त्यांच्या ट्रॉफींवरती गणलं जातं, परंतु काहीसे असे संघ असतात की ज्यांच्या पराजयाची देखील चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी काहीसा एक हा संघ नवीन वसाहत संघ. गतवर्षी एक अतिशय चांगली स्पर्धा देखील त्यांची राहिली आणि हंगाम गाजवला होता खरं तर या संघानं. काही ठिकाणी ट्रॉफीपासून हा संघ मुकला असेल तरी देखील त्यांची कामगिरी ही उल्लेखनीय राहिली होती. हीच सदिच्छा त्यांच्या पाठीमागे भरपूर समर्थकांच्या देखील आहेत. चांगला चेंडू समोर वनडाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज कुंभारकरला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमध्ये येता क्षणी चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. एक चांगला फलंदाज आहे, त्याच्यावरती देखील भरपूर जबाबदारी आहे. बाईटमध्ये त्यानं देखील म्हटलं होतं की दुपारचं हे रगरगतं ऊन आहे, ते टार्गेट किती सेट करावा हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु मोठी मनशा या संघाची देखील असेल. चांगला फटका आहे समोर खेळतात स्क्रीनच्या अगदी जिथे क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉलला अडवलंय. सुंदर फिल्डर त्या ठिकाणी संदीप पाटील. यस, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. भरपूर वर्ष ज्याने क्रिकेटसाठी दिलेत. अनेकदा आपण सलामीसाठी या फलंदाजाला नियमित पाहिलंय आणि आज ॲथलीट फिल्डिंग त्याची देखील आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटनं आडवा बॅटनं पुन्हा टर्न केला बॉलला डीपमध्ये. ऑनसाईडला क्षेत्ररक्षक परेश आहेत, बॉलवरती येतील तोपर्यंत सहज 2 धावा. तालमेल दोघांमध्ये चांगला आहे. एका बाजूने जर आपण विचार केला सचिन भंडारी ज्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत ज्या पद्धतीची मनशा आहे 55-60ची त्या दिशेनं त्यांची वाटचाल देखील चालू आहे. 28 धावा धावपळकावरती. आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला तर 15 चेंडू या सत्रातील पूर्ण झालेत आणि अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक देखील आहे. चांगला चेंडू खोदून काढला. लेंथचा जर विचार केला तर पहिल्या षटकापासून सातत्यानं काहीशी फुल लेंथचे चेंडू आपल्याला श्रीधरचे पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने ब्लॉक कॉलला चेंडू फेकतात गोलंदाज तसाच प्रयत्न सातत्यानं श्रीधर करत असताना शेवटचे 2 चेंडू 2 गो. 29 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पॉवर सर्कलचं जे बंधन होतं ते दूर झालंय आणि आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. डीपमध्ये आपण स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील पाहतोय आणि एक क्षेत्ररक्षक ऑफ साईडला जो स्वीपर कव्हरला होता त्याला आता मात्र डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध तैनात केला जातोय. ही व्यूहरचना ती सचिनसाठी. चांगला चेंडू पॅडवरती आदळलाय, परंतु समोर एकही क्षेत्ररक्षक नाही आहे, त्या कारणास्तव एक धाव सहज कंप्लीट होते. 30 धावा धावपळकावरती. शेवटचा चेंडू असेल. 30 धावा धावपळकावरती. दुसऱ्या षटकामध्ये जी काही हाणामारी आपण पाहिली त्यानंतर कुठे का होईना वापसी केली आहे ती श्रीधर केनीनं. अंतिम बॉल. चांगला चेंडू होता. ॲक्युरेट लेंथ. गतीचा जर विचार केला तर फार गती नाही आहे, परंतु टप्पा निश्चित ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण विचार केला तर जिथे ऑस्ट्रेलियन संघानं दबदबा कायम केला होता, तब्बल 15 वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिलं होतं, ज्यामध्ये प्रमुख नाव राहिलं होतं ते ग्लेन मॅगराचं. अशा प्रकारची काहीशी ॲक्युरेसी नक्कीच आपल्याला नियमित पाहायला मिळायची क्रिकेट विश्वामध्ये त्या गोलंदाजची. तसा प्रयत्न आज श्रीधर केनीनं केला. पहिल्या षटकात 7 पॉवर सर्कलमध्ये आणि त्यानंतर दुसरं षटक त्याहून चांगलं राहिलं, त्यामध्ये फक्त त्यानं धावा 6 खर्च केला. 2 षटकं फेकली, 1 विकेट आणि इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला. 2 षटकात फक्त त्यानं 13 खर्च केल्या आणि एकंदरीत 3 षटकानंतर धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 30 धावा. समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही.
फ्लॉक स्वीप करायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. ड्रिल करत असताना आपण फलंदाजाला देखील पाहतोय कशा पद्धतीने चेंडू वळवण्याची कला ऋषीमध्ये आहे. या अगोदर देखील त्याचा उल्लेख केला होता. अष्टपैलू कामगिरी मागील वर्षापासून ह्या खेळाडूची राहिली आहे. मॅच विनर खेळाडू आहे. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना इथनं देखील चेंडू दूर नेण्याचं काम केलं होतं परंतु त्यावरती तितकी चांगली चपराक लावली आहे ती फलंदाज सचिन आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. दोस्ती यारी हाय त्याची भारी घेत नाही तो माघार जित विषय हाय गंभीर तिथं किशोर पोरची खंबीर. मागच्या पायावरती ज्या पद्धतीनं वेट त्यानं आणला होता ताकद लावली होती ज्या फोर्सनं त्यांना फटका ॲक्शन रिप्लेमध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकाल. नोन स्क्रीनमध्ये दाखवलं जातं. थोडासा क्रीजमध्ये मागे आला त्यानंतर त्याची बाहुबली ताकद आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडूवरती जणू काही त्यांनी चपराक लावली होती आणि बॉलला सीमारेषा पार पाठवलं. निश्चित अतिशय चांगलं टेक्निशियन टीम वर्क सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कृष्णा म्हात्रे यांचा. ती घर बसल्या जे प्रेक्षक स्पर्धा एन्जॉय करतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप चांगल्या नक्कीच पाहायला मिळत आहेत. 36 धावा धावपळकावर. तिसऱ्या षटकामध्ये जी धावसंख्या कुठेतरी थांबली होती तिला आता वेग देण्याचा प्रयत्न असेल मनोज आणि सचिनचा. 23 वरती सचिन वैयक्तिक खेळतोय. ही ते फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम झेल. वेल जज कॅच. केतनला पण प्रीतम केनी ज्याला आपण पाहू शकाल त्यानं हा सुंदर झेल पकडला. अगदी जिथे बॉल आला तिथे तो उभा होता आणि ज्या पद्धतीनं त्यानं जजमेंट आणि अंतिम क्षणाला ज्या पद्धतीनं त्यानं झेप घेतली आणि चेंडू हातामध्ये गॅदर केला आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या टीमला त्यानं मिळवून दिली. दुसरा धक्का परतावं लागतंय ते फलंदाज सचिन भंडारीला. किशोर पोरची रॉयल माणूस धानसर गावाचा 4 चौघात निघतोय नाव आमच्या किशोर दादाचा. किशोर पोरची रॉयल माणूस धानसर गावाचा 6001 लक्की नंबर त्याच्या हो गाडीचा जाईल तिथं डंका वाजतोय. नवीन फलंदाज हरीश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये ह्या संघाची ओळख राहिलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. मागील काही वर्ष सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वात छाप सोडली या खेळाडूनं. आज कसा त्याचा परफॉर्मन्स राहील. 4थ्या क्रमांकावरती तो मैदानात दाखल झालाय. समोर ऋषी. आडवा बॅटनं बॉलला टर्न तर केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये परेश आहेत. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. बॅकअपला 2-2 खेळाडू यष्टीरक्षकाच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही टीम युनिटी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. युवा जोश सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली टीमचा. नक्कीच फ्रेंड फॉर एव्हर ग्रुप यांची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. नामकरण सध्या तरी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टीमचं आपल्याला मोठं पाहायला मिळतं. ह्या पाठीमागे जर आपण विचार केला तर काही ठिकाणी पुरस्कर्ते असतात. वैयक्तिक गावच्या नावचा संघ आणि आपला जो आयडल खेळाडू गावचा राहिला असतो त्याचं देखील नाव आपल्या संघासोबत जोडलं जातं. त्या कारणास्तव आता टीमचं नामकरण हे थोडं मोठं आपल्याला पाहायला मिळतं नेहमीच. पुढील चेंडू शॉर्ट पिच होता. फुल करायचं होतं परंतु स्ट्रिकर वरती हा बॉल लागलाय. झेलची संधी. प्रयत्न तर केला ऋषिकेशनं परंतु बॉल निसटला हातातनं जमिनीवरती लँड झाला आणि निश्चितचा श्वास सोडलाय तो चिंचवलीच्या समर्थकांनी कारण की हा रेसला मिळणार हे जीवनदान आहे. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. एकंदर 4 षटकांचा खेळ देखील पूर्ण झाला आणि धावसंख्या धावपळकावरती 39. पहिल्या 2 बॉलमध्ये जर आपण विचार केला तर एक षटकार देखील आला होता परंतु त्यानंतर वापसी ऋषी केनीची देखील राहिली आहे आणि 4 षटकांनंतर 39 धावा. मापक टार्गेटच्या दिशेने वाटचाल जरूर चालू आहे परंतु बॅटिंग लाईनअप पेटाली संघाची देखील चांगली आहे. त्यांच्यासमोर 50+ आव्हान हे ठेवावं लागेल तर मॅचमध्ये मात्र रंगत पाहायला मिळेल कारण की या अगोदर ज्या मॅचेस आपण पाहिल्या सुरुवातीला आजच्या दिवसामध्ये उच्चांक रोंजननं बांधवला होता 80चा. त्याचा विक्रम लगेच मोडण्यात आला. 4 षटकामध्ये तब्बल 81 पेट टीमनं बनवल्या आणि सुपर 8 मध्ये पेट संघ दाखल देखील झालाय. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा बांधतायत बरसतायत. फलंदाजांना अनुकूल अशी ही खेळपट्टी जिथे फलंदाजांना जास्त योगदान सध्या तरी पाहायला मिळते. परेश केनी गोलंदाजी ट्रॅकवरती. परेश नवोदित गोलंदाज मात्र आता आपल्याला पाहायला मिळतात. मागील 1-2 वर्षामध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करणारे हे खेळाडू आहेत ज्यामध्ये परेशला आपण पाहू शकाल आणि ऋषीला देखील पाहू शकाल. यस जपान रिटर्न माहिती पुरवली जाते आमच्याकडे.
मॅक्सवेल यांनी माहिती पुरवली आहे. मॅक्सवेल देखील एक चांगला क्रिकेटर आहे, परंतु 12 प्रतिनिधी म्हणून आज त्याला बसावं लागलंय. पहिला चेंडू मागे आले, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, अगदी हातामध्ये प्रीतमच्या. वन्स अगेन दुसरा झेल प्रीतम कडून आणि फलंदाज हरेश म्हात्रेला मात्र परतावा लागेल. धक्का लागतोय तो तिसरा. गावदेवी आईची ओटी भरिली प्रियंका वैनिनी, गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवी आईची ओटी भरिली प्रियंका वैनिनी, गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवीचा आशीर्वाद, गणोबा देवाचा आशीर्वाद. फलंदाज आशिष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्ष, कित्येकदा जर आपण चिंचवली संघाचा विचार केला तर ह्या 4-5 वर्षा अगोदर हे दोन्ही खेळाडू नेहमीच टॉप ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळायचे, ज्यामध्ये आशिष असेल, हरेश असतील. परंतु आज क्रमवारीमध्ये कदाचित आपल्याला मागे पुढे जरूर पाहायला मिळतो. फॉर्म हा चर्चेचा विषय नेहमीच राहिला काही खेळाडूंचा, त्या कारणास्तव क्रमवारीमध्ये हा परिवर्तन पाहायला मिळू शकतो. तो एका बाजूला आता डीजे प्रवीण यांना रेस्ट दिली जाते आणि आमचे सिद्धू पोरजी आता डीजे ऑपरेट करताना पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत सिद्धू, नेहमीच जिथे कमी तिथे त्यांची हमी आपल्याला पाहायला मिळते. फुल लेनचा चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीने काहीचा प्रयत्न केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण सूर्याला पाहतो अशा पद्धतीनं. वेस्ट हाईट चेक करायचं आहे, रिव्ह्यू बॅटिंग टीमनं जरूर घेतलाय. मनोज पवार तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं प्रयत्न केला होता फलंदाज मनोजनं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण सूर्याला पाहतोय, जो अगदी बिहाइंड द विकेट फटके खेळण्यासाठी माहीर मानला जातो, जो स्वतःला थोडासा वाकवतो आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं त्याचं आय हँड कॉर्डिनेशन आपण पाहतोय आणि बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडनं नोची खून आली आहे. बीमर लेंथ आपल्याला पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा इथे प्राप्त आणि फ्री हिट देखील असेल. आशिष म्हात्रेसाठी आता सुवर्ण संधी. केणी त्याच्या समोर राईट मोर द विकेटचा हा चेंडू शॉर्ट पिच होता, एज लागली, आता मात्र थांबू शकणार नाही. या फाईन लेगला चेंडू चिरत जाईल सीमा पार, चौकार. दिलदार मनाचा गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय, मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना. त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची. संजय दादा म्हात्रे आणि सतीश शेठ म्हात्रे यांच्या अथक मेहनतीनं नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुल लेनचा चेंडू प्रहार केला, फटका फसलाय. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज होता, परंतु जजमेंट त्याचा चुकला, हातातनं बॉलला निसटलाय. खरं तर गोलंदाजाला ही किमया फार कठीण आहे, चेंडू रिलीज करून फॉलो थ्रू सांभाळणं आणि त्यानंतर बॉलवर लक्ष ठेवून धावणं आणि चेंडू गॅदर करणं, ह्या भरपूर क्रिया त्याला पूर्ण कराव्या लागतात. आणि अशा मोमेंटला त्याच्या हातनं हा चेंडू निसटलाय. चेल ड्रॉप झाला मी तरी म्हणेन. 47 धावा धावफलकावर. कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये आला, धाव घेतली जाईल, परंतु पंचांनी अगोदरच तिथे दर्शवलं की अशा पद्धतीनं धाव नसेल, कारण की चेंडू डॉट येतो तेव्हा दोन्ही फलंदाज ॲट ए टाइम धावणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि तिथे दर्शवत आहेत पंच ते देखील. धावसंख्या स्थगित आहे 47 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक आहे. 50 अप होईल का? शांतता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 1 to go. स्ट्रायकिंग एंडवरती मनोजला आपण पाहू शकाल. सुरुवात चांगली राहिली होती मनोजची, परंतु शेवट ज्या पद्धतीने हवाय तसा शेवट तो करू शकला नाही. परंतु अंतिम बॉल आहे, जिथे जर एखादा चौकार षटकार आला तर मानसिक ताकदीनं चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरू शकतो. कारण की शेवटचा बॉल असा एक बॉल आहे ज्यावरती जितक्या धावा येतात त्यावरती संघाचं मानसिक बल हे गणलं जातं.
प्रयत्न तर केला होता परंतु अगदी दूरवरती हा चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न परेशचा राहिला. यस, रिव्ह्यू आहे आणि ह्या ठिकाणी वाईटसाठी रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये आता जरूर चेक करण्यात येईल. आमचे पंच तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय मनोज पवार यांना. तिसरे पंच जो काही डिसिजन देतील 12 प्रतिनिधी आपण काही बोलायचं नाही आहे कारण की ऑफिशियल पंच आपले ह्या ठिकाणी आहेत. यस, वाईड बॉल. अंतिम बॉल. 48 धावा, 50 कंप्लीट होतील का? प्रयत्न होता परंतु आता गती होती बॉलवरती आणि डॉट बॉलनं ह्या सत्राची सांगता झाली. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 3 विकेट 48 अशी धावफलकावरती धावांची नोंदणी केली आहे बॅटिंग करताना असताना. मलंगड विभागातील चिंचवली या संघानं 49 एक मापक लक्ष आहे. संध्याकाळच्या दिशेनं आता वाटचाल जरूर चालू आहे. सचिनचं महत्त्वाचं योगदान राहिलं. 10 बॉल 23 त्यानं कुठून जरूर काढल्या परंतु मनोजनं हवा तसा खेळ केला नाही जी अपेक्षा त्याच्याकडनं होती. 10 चेंडूमध्ये फक्त त्यांना 11 उभारल्या. एका बाजूला जर आपण विचार केला तर आशिषनं 6 धावसंख्या उभारली. हरीश मात्रे जो 2 धावा बनवू शकला. स्पेलचा विचार केला तर श्रीधर केणीचं कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये फक्त 13. एक महागडं षटक प्रीतम केणीचं राहिलं ज्यामध्ये 17 खर्च झाले होते. अन्यथा ऋषी आणि परेश चांगली गोलंदाजी राहिली. दोघांकडनं फक्त 9 धावा खर्च झाल्या. एकंदरीत 49 वरती रोखलंय. 48 ह्या कडेवरती रोखलं. 49चं टार्गेट आहे. तर येणाऱ्या 5 षटकामध्ये हे टार्गेट कंप्लीट होईल की या टार्गेटचा बचाव होईल हे ऐकण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रात वळूया आमचे साथी समालोचक मित्र तळोजा मजकूरचा बुलंद आवाज साई राजे यांच्या दिशेनं. स्वभाव दादाचा भारी साऱ्या पंचक्रोशीत गाजला. सतीश म्हात्रे आहे साथीला जाई धावून मित्रांच्या मदतीला. अक्षय जोशी पेठगाववाला आहे दादाचा साथीदार. अक्षय जोशी पेठगाववाला आहे दादाचा साथीदार. त्याला पाहून जनता सलाम करी वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. त्याला पाहून जनता सलाम करी वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नाव, संजय म्हात्रे नाव, संजय म्हात्रे नाव. मार्केट मध्ये संजय म्हात्रे नाव, मार्केट मध्ये जबरदस्त आज उत्तम जेवणाची सोय या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी स्क्रीनच्या समोर आमचे जबरदस्त आचार्य बंधू होते. सोमनाथ दादा माली, रेवंत दादा वावेकर, गुरुनाथ दादा वावेकर, ओमकार पोरजी, रुपेश जोशी, रुपेश गोंधळे असतील, सदाशिव पोरजी, विनायक पोरजी यांच्या माध्यमातून जबरदस्त रुचकर जेवण आपण पाहिलं. त्यांच्या हाताला एक वेगळीच चव. भगवान दादा वावेकर देखील असतील यांच्या हाताला एक वेगळीच चव आहे आणि जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेचा 4था दिवस. रुचकर जेवण, जबरदस्त जेवण. अन्नदाता सुखी बाबा. धन्यवाद साई, धन्यवाद योगेश मडवी सर. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. स्वर्गीय किसन दशरथ पोरजी आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये मनपूर्वक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेत असतील आमचे उमेश दादा केणी असतील, हरीश दादा केणी असतील, हेमंत केणी असतील, आमचे राजेजी केणी असतील, आमचे निलेश अर्थातच आमचे लोल्या शेठ देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जरूर करतोय. चलिए आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करते हुए एवन जोड़ी मैदान के अंदर लेफ्टी और ये राइटी कॉम्बिनेशन काफ़ी खतरनाक चर्चे में है. पीपीएल में भी बेहतरीन पारी खेली थी. वही बल्लेबाज इस समय फरेश केनी और संदीप पाटिल.
बेहतरीन संदीप पाटिल को बेहतरीन अनुभव है क्रिकेट का, हमेशा पावर प्ले में बेहतरीन बल्लेबाजी। 9 गेंदों के ऊपर 9 चौबे मारने का रिकॉर्ड है भाई संदीप पाटिल। आई चषक ओवर में कमाल की पारी खेली थी भाई, लेकिन इस बार जरूरत है 5 ओवर का मुकाबला और 49 रन की जरूरत। चौकर किंग जिसे कहते हैं वही बल्लेबाज मैदान के अंदर उतरते हुए 2 आरंभिक बल्लेबाज और सिक्सर किंग परेश केनी। चलिए नवीन चेंडू द्यायचा आहे। चला गावदेवी 11 तुर्बे संघाचे संघनायक आणि आई गावदेवी पिसारवे टीम, माफ करा नवीन वसाहत या ठिकाणी आलेले आहे। रोहिंजन नवीन वसाहत, नवीन वसाहत म्हणजे अक्षय आले असेल तर या टॉस साठी। चले जबरदस्त भूमिका निभाएंगे, कमेंट्री भी बेहतरीन कर दिया। अब स्कोरिंग की भूमिका निभाएंगे, दुहेरी भूमिका है हमारे साई पाटिल, क्या बात है। धीरज पाटिल यहाँ से पावर प्ले में गेंदबाजी करेंगे। चिंचोली टीम की जबरदस्त गेंदबाजी देखने को मिलती है, लेकिन इस बार देखना है चौबे का बादशाह स्ट्राइक एंड के ऊपर, संदीप पाटिल स्ट्राइक एंड के ऊपर, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर परेश केनी। दोनों टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं कॉम्बॉस की तरफ से। चले पहली गेंद डालने के लिए तैयार, ये समय रेलवे एंड से मारा करेंगे। धीरज की पहली गेंद इस बार ऑफ साइड में उड़ाना चाहते थे, जबरदस्त गेंद थी, समझ नहीं पा रहे, पढ़ नहीं पा रहे, सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई पहली गेंद यहां से डॉट। 49 का लक्ष्य, शानदार गेंदबाजी रही स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली टीम इस समय बल्लेबाजी करते हुए। शॉट एंड पुल थी, गेंद को उड़ाया स्क्वायर लेग के रीजन में जाएगी गेंद तारामंडल में 6 रन। मित्र जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष, त्याने सुरू केला बिझनेस, नाव साक्षी एंटरप्राइजेस। साई बाबाची कृपा शिरावर, साई बाबाची कृपा शिरावर, त्याला कशाची कमी नाही, अहो त्याला कशाची कमी नाही। असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सती शिवाय, असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सती शिवाय। पहली गेंद काफी जबरदस्त फेंकी थी, लेकिन ये जो गेंद थी शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, फायदा उठाया बल्लेबाज संदीप के बल्ले से निकलता हुआ पहला आसमानी 6 रन। छक्के के साथ शुरुआत की है इस बल्लेबाज ने, जो हमेशा चौबे के साथ शुरुआत करते, लेकिन इस बार खेला है शॉर्ट मिड ऑफ पर, फील्डर है तैनात, डायरेक्ट हिट, करीबी मामला, बाल बाल बचे, किस्मत का साथ मिला परेश को। बेहतरीन रनिंग इस समय दोनों बल्लेबाजों के बीच में, और इसी के साथ 1 रन मुकम्मल और टीम की टोटल है स्कोर बुक के ऊपर 7 रन। लेफ्ट हैंड के बल्लेबाज परेश अंपायर की भूमिका निभाते हुए हमारे देखिए पुराने चावल जिसे हमें कहते हैं, और बेहतरीन अंपायर की भूमिका हमारे एकनाथ जी महात्रे, शानदार क्रिकेटर हैं। उनकी टीम अब खेलते समय हमें देखेंगे जरूर। अभी नागजरे में शायद खेल रहे हैं, काफी फॉर्म में है। 2025 में ढेर सारी ट्रॉफी आएंगे भाई तुर्बे गांव में। चले गेंदबाज तैयार है, धीरज सामने बल्लेबाज परेश के लिए अगली गेंद। ओ इस बार देखिए कट की हल्के हाथों से सम्मान दिया, शॉटरमैन की रीजन में, गली की रीजन में गेंद गई, पर्याप्त समय मिला बल्लेबाज को सिंगल रन चुराने का। सिंगल के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 8 रन। 26 गेंदे 41 रन की और भी जरूरत है। मैदान का मुआयना करते हुए हमारे हैंडसम बॉय किशोर दादा पूर्जी, बेहतरीन मेहनत, पूरी जिम्मेदारी अपने कंधे के ऊपर ली है। कैला दादा पूर्जी लीजिए, काफी मेहनत, खेत का भी काम करते भाई। इस बार कमाल का शॉट है, कोई फील्डर नहीं, गैप ढूंढा है, गेंद जाएगी सीधा डीप, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री रेखा के बाहर, शानदार चौवा। समाज सेवक डैशिंग
संदीप इस बार इस शॉट ऑफ लाइन की गेंद थी, फायदा नहीं उठा पा रहे। ये देखिए पछतावा हो रहा है बल्लेबाजों को। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद पेटाली टीम यानी कि स्वर्गीय महादेव का शिवांश 11 पेटल टीम एक ओवर की समाप्ति के बाद लॉस ऑफ 0 विकेट 12 रन। दोस्ती यारी हाय त्याची भारी घेत नाही तो माघार जित विषय हाय गंभीर तिथं किशोर पोरची खंबीर दोस्ती यारी हाय त्याची भारी घेत नाही तो माघार जित विषय हाय गंभीर तिथं किशोर पोरची खंबीर सुख दुःखाला धावून जाई सुख दुःखाला धावून जाई गोर गरीबाला आधार हाय त्याचा गरीबाला आधार हाय आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या किशोर दादाच्या नावाची लय वेगळीच चर्चा। समाप्ति, पहले ओवर का समाप्ति के बाद टीम की टोटल है 12 रन। पहला पावर प्ले यहाँ से समाप्त होता हुआ, दूसरे पावर प्ले में यहाँ से गेंदबाजी का इस्तेमाल करेंगे। गेंदबाज है प्रथमेश म्हात्रे। चले गेंदबाज तैयार है, इस बार डांसर एंड से गेंदबाजी करेंगे। लेफ्ट हैंड के बल्लेबाज है परेश केनी, इस समय स्ट्राइक एंड के ऊपर अच्छी गेंदबाजी करनी होगी प्रथमेश को। इस बार लॉब किया है बल्ले के स्लॉट में, भाई गेंद जाएगी सीधा धानसर गांव के प्लॉट में। शानदार 6 रन। अरे कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास। माल का शॉट था भाई, पावरफुल सक्सेसफुल, ताकत का बेहतरीन इस्तेमाल किया था। सामने रखेंगे तो भाई पनिशमेंट मिलेगी आपको। छक्के के साथ टीम का टोटल है 18 रन। देखिए नावाली टीम सुपर 4 के लिए क्वालिफाई हुई है। सुपर 8 में ब्राह्मण करवली, किड़काली, वलवली और नागांव। और आज के दिन की बात करेंगे तो अक्षय 11 पे टीम सुपर 8 में क्वालिफाई होती हुई। चले गेंदबाज यहाँ से गेंदबाज तैयार है प्रथमेश म्हात्रे। पनिशमेंट मिली है, इस बार टैप किया है गेंद को ऑफ साइड पे कट करते हुए। फील्डर है तैनात, 1 रन आसानी से मुकम्मल। 1 रन के साथ टीम का टोटल यहाँ से पहुंचता हुआ 19 रन। संदीप 5 गेंदों का इस्तेमाल करते 11 रन पर खेल रहे हैं और उनका साथ निभाते हुए परेश बेहतरीन पारी को संभाल रहे हैं। जानते बूंद बूंद से सागर बना जा सकता है। बेहतरीन पारी और अच्छी टोटल बनती हुई 19 रन है स्कोर बुक के ऊपर। ओवर नंबर यहाँ से सेकंड पावर प्ले जारी है। देखिए डीप मिड विकेट, वाइड इज लॉन्ग ऑन डीप, एक्स्ट्रा कवर में भी फील्डर की यहाँ से बेहतरीन फील्डिंग लगाते हुए गेंदबाज प्रथमेश। इस ओवर की अगली पेशकश, इस बार सामने खेला है, फील्डर है, शॉर्ट बीट पर आशीष थे, वहाँ पर कोई गुंजाइश नहीं। काफी बेहतरीन फील्डिंग, यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। 19 रन स्कोर बुक के ऊपर। यहाँ से प्रथमेश फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। सामने बल्लेबाज संदीप पाटिल। कट किया है, कमाल का शॉट, वीरेंद्र सेवा की याद दिलाने वाला शॉट था। गेंद को ढकल दिया सीधा पॉइंट की रिजर्व में। बेहतरीन शानदार चौवा। दिलदार मनाचा गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय, मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना, त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर। साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर, त्याला पाहून जनता सलाम। कमाल का शॉट था भाई। चौवे के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 23 रन। लॉस ऑफ 0 विकेट, अच्छी पार्टनरशिप, अच्छी भागीदारी मैदान के अंदर बनती हुई। अगली पेशकश, गेंदबाज तैयार।
इस बार जगह बनाकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क नहीं बना। इस बार गेंद डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदों के ऊपर कोई भी नंबर नहीं होती। इस बार ओवर की बात करेंगे तो 23 रन है इस ओवर की अंतिम गेंद बाकी। सेकंड पावर प्ले, अंतिम गेंद बाकी। गेंदबाज प्रथमेश तैयार संदीप पाटिल के लिए। सामने खेलने की कोशिश, ऑन साइड में फील्डर है तैनात, प्रोटेक्शन देंगे। यहाँ से 1 रन मुकम्मल। यहाँ से दूसरी ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल इस बार बात करेंगे तो 24 रन। पहली ओवर की बात करें तो पहले ओवर में 12 रन बने। इस ओवर की बात करें तो इस ओवर में भी 12 रन बने, कोई सफलता नहीं। अब बचे हुई 18 गेंदें और 25 रन की जरूरत। फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी, समर्थक बंगला माडी। फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी, वागणं तयाच हाय फाय आहे, वागणं तयाच हाय फाय। असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई, असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। धन्यवाद जरा टाइमपास नको, क्षेत्ररक्षण सजवा आपण। चलिए 2 ओवर की यहाँ से समाप्ति। टीम का टोटल है 24 रन, बचे हुए 18 गेंदे और 25 रन की जरूरत। यहाँ से गेंदबाजी करेंगे दीपेश भंडारी। विकेट टेकन गेंदबाजी करनी होगी, एक विकेट की तलाश में है चिंचोली टीम। फील्डिंग की सजावट करते हुए देखिए आप, एक फील्डर को पॉइंट की रिजर्व में तैनात किया है। डीप मिड विकेट, वाइड इस लॉन्ग ऑन पर फील्डर तैनात है। शॉर्ट फाइन लेग गली में फील्ड की रचनाएं करते हुए गेंदबाज तैयार। पहली गेंद दीपेश भंडारी की, सामने बल्लेबाज संदीप पाटिल के लिए पहली गेंदबाजी। अठारह गेंदे 25 रन, गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद, इस बार कमाल की गेंद थी, बैट का अंदरूनी हिस्सा लेकर कमाल की फील्डिंग। पहली विकेट यहां से जा पहुंची, संदीप के पारी का खात्मा। मनाचा गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय, मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना। त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर। साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर। त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर। साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर। देखिए पहली सफलता मिली अपने करियर की शुरुआत करते हुए दीपेश भंडारी। पहली गेंद के ऊपर पहली सफलता, शानदार प्रयास रही करते हुए शुरुआत अपने करियर की करते हुए गेंदबाज दीपेश भंडारी। शुरुआत तो बेहतरीन होते हुई, लेकिन आप बल्लेबाजी लेफ्ट हैंड के जबरदस्त कड़क बल्लेबाज ऋषि केनी। चलिए दीपेश यहाँ से गेंदबाजी करेंगे रेलवे एंड से। बची हुई गेंदे हाथों की बात करेंगे तो 17 गेंदे और यहाँ से 25 रन की जरूरत। गेंदबाज तैयार, फिर से एक बार दीपेश लॉप करने की कोशिश, उतनी अच्छी टाइमिंग नहीं, लेकिन इस बार करीबी मामला डायरेक्ट हिट लगाने की कोशिश। 1 रन तो मुकम्मल, दूसरी रन की कोशिश नहीं है। लेग बाइज का इशारा तो अंपायर सिग्नल का इंतजार करते हैं हम, लेकिन इस बार बात करेंगे तो सिंगल बनी, सिंगल के साथ स्ट्राइक पर आएंगे लेफ्ट हैंड के बल्लेबाज। एक छक्के की मदद से खेल रहे अपनी टीम को संवार रहे हैं, एक अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए परेश केनी। बेहतरीन गेंदबाज है, बड़ी शॉट की तलाश में इस बार पेठाली टीम, लेकिन गेंदबाज काफी जबरदस्त गेंदबाजी करते। दीपेश भंडारी इस ओवर की अगली गेंद परेश के लिए, वेल फिनिशर से जाना जाता है इस बल्लेबाज को, परेश केनी। अगली पेशकश दीपेश की, ओहो रफ्तार थी गेंद, लेकिन लाइन पर रखनी होगी। ऑफ स्टंप से ज्यादा बार थी गेंद, दंडित घोषित किया
अंपायर का इशारा था ये वाइड करार। रन में बढ़ोतरी टीम की टोटल की बात करेंगे तो 26 रन स्कोर बुक के ऊपर। परेश केनी और ऋषि केनी ये जोड़ी मैदान के अंदर बल्लेबाज बेहतरीन फॉर्म में नजर आए थे। संदीप लॉब किया सामने, खेला स्क्रीन के सामने, फील्डर है, फील्डर बनेंगे दर्शक, गेंद सीमा पार, अंपायर सिग्नल, 1 बाउंस 4। चले चौवे के साथ टीम के टोटल यहाँ से बढ़ते हुए 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, दीपेश भंडारी की अगली पेश का सामना करेंगे फिर से एक बार वेल फिनिशर परेश। लॉब किया, गेंद जाएगी तारामंडल में, हवा के साथ साथ घटा के संग संग, गेंद सीमा पार, एक और शानदार चरण। त्याचा रुबाब हाय लय भारी, डावी बघून दोस्ती यारी, पुन्हा ठाणा बॉम्बे गोवा, उटी मैसूर कन्याकुमारी, मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, जीवाची करतोय एन्जॉय, आपल्या जीवाची करतोय एन्जॉय, असा दिलाला दिलदार हाय, इनामपुरीचा सतीश भाई। कमाल का शॉट था, टीम की टोटल 36 रन। ये लीजिए भाई, ये क्रीज गेल है पेटाली टीम का, ये नहीं छोड़ेंगे, ये गेंद एक और गेंद तारामंडल में चरण। आपने करियर की शुरुआत की थी शानदार, पहली गेंद के ऊपर विकेट मिली थी, लेकिन टीम की टोटल यहाँ से बढ़ते हुए 42 और निजी स्कोर है परेश का देखिए 3 छक्के 1 चौवा और 24 रन पर खेले। एकदा जोरदार तालियां परेश के लिए, कमाल की पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। 13 में 7 रन, एक और लीजिए भाई, कमाल धमाल मालामाल 6 रन। मित्र जीवलग भाई सतीश, केला जीवनामध्ये संघर्ष, त्याने सुरू केला बिझनेस, नाव साक्षी एंटरप्राइजेस, साईबाबाची कृपा शिरावर, साईबाबाची कृपा शिरावर, त्याला कशाची कमी नाही, आहो त्याला। स्कोर इज लेवल, फक्त 12 चेंडू आणि 1 धावेची गरज। कमाल की पारी, 3 गेंदों के ऊपर 3 छक्के, ये तीसरा या चौथा खिलाड़ी बना इस प्रतियोगिता का। कमाल की टाइमिंग के साथ शुरुआत दीपेश ने काफी कड़क की थी, विकेट टेकन गेंदबाजी की थी, पहला ब्रेक तो दिलाया था अपने टीम के लिए। क्लोज इनकाउंटर करने वाली यहाँ से फील्डिंग डिपार्टमेंट आपको सामने लगानी है। चले इसी के साथ शानदार जीत हासिल करते हुए स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेटाली टीम, कांग्रेचुलेशन, हार्ड लक का टीम चिंचौली। चौवे के साथ ऋषि के बल्ले से निकलता हुआ ये शानदार शॉट था, विजय स्ट्रोक था, मैन ऑफ द मैच नो डाउट्स, सिक्सर किंग परेश और एक शानदार गेंदबाजी, 30 रन 7 गेंदों